या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा धक्का बसलाय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 7 आमदारांनी पक्षाला राम ठोकत सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीत प्रवेश करण्याचा मोठा निर्णय घेतलाय। ही सर्व उलथापालथ नागालँडच्या राजकारणात झाली असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे। नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व 7 आमदार सत्ताधारी पक्ष नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये सामील झालेत। या विलीनीकरणामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या नेतृत्वाखाली NDTPला 60 सदस्यांच्या विधानसभेत पूर्ण बहुमत मिळाले, ज्यामुळे त्यांची संख्या 25 वरून 120 झाली आहे। नागालँड विधानसभेत एकूण 60 जागा आहेत, म्हणजे आता एकट्या NDTPकडे बहुमत आहे। राष्ट्रवादीमधील फुटीनंतर नागालँडमधील आमदारांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता। 2023च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाने भाजपने 12 जिंकल्या होत्या। या निवडणुकीत राष्ट्रवादी राज्यातील तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता। तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी हा राज्यातील मुख्य आणि सर्वात मोठा विरोधी पक्ष होता। मात्र आता या सर्व आमदारांनी सत्ताधारी पक्षामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतलाय।